शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव अभयसिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आपल्या ऊसाच्या रोपांची लागण केल्यापासून आपल्या रोप लागणीच्या नंतर वन्यजीवांचा जो प्रादुर्भाव अलीकडच्या काळामध्ये जो वाढत आहे त्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. वन्यजीवांचा प्रादुर्भाव म्हणजे काय की ऊसाच्या रोपांची लागण केल्यापासून ऊसांच्या फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये सशांचा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव त्रास होतो. म्हणजे नवीन आलेले जे कोंब असतात ते सशे कुरतडून खाऊन टाकतात किंवा ते तोडून टाकतात. किंवा अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हे किंवा लांडगे हे ऊस पिकामध्ये बऱ्याचशा वेळेस ड्रिपची लाईन कुरतडणे किंवा केलेल्या लागणीमध्ये केलेल्या ऊस रोपांची लागण खाणे, अशा बऱ्याचशा गोष्टींची अडचण आपल्या शेतकऱ्यांना अलीकडच्या काळामध्ये येत असते. मग ह्याच्यावरती उपाय म्हणून मग शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही. मग बरीचशी लोक जुगाड पद्धतीमध्ये आपापल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचं काम करतात, परंतु त्यांना ते प्रभावी असं त्याच्यावरती उपाययोजना करता येत नाही. जसं की बरीचशी शेतकरी आपल्या शेतामध्ये बिअरची बॉटल घेऊन त्याच्यामध्ये काही खडे टाकून ती शेतामध्ये अडकवतात. जसं वारं आल्यानंतर त्या वाऱ्याच्या आवाजानं हे जे काही वन्य प्राणी आहेत ते शेतामधून लांब पळत जातात. परंतु त्याला पण काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन याचा अर्थ असा की आपण जरी त्या बॉटल लावल्या किंवा काही असं वाजण्याचा जरी लावलं तर ते वाऱ्याच्या दिशेवरती, वाऱ्याच्या वेगावरती ते वाजतं. आणि कदाचित काही वेळेस असं होतं की शेतामध्ये वारच नसते. मग त्या काळामध्ये आपल्याला ह्याच्यावरती प्रभावी असं नियंत्रण मिळत नाही. बरेचसे शेतकरी अजून वेगवेगळे आपल्या जुगाड पद्धतीमध्ये काही गोष्टी करत असतात. परंतु माझं एक शेतकऱ्यांना त्याच विषयावरती आज चर्चा करणार आहोत की एक माझं वेगळं सांगणं आहे की तसं जर पाहिलं तर आपल्याला त्याच्यावरती प्रभावी आणि कायमस्वरूपीचं आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना कराव्या लागतील. मग ती उपाययोजना म्हणजे काय की आपण शेतामध्ये ऊसाची रोपं लागण्यानंतर किंवा लागण्याच्या आधी आपल्या क्षेत्रामध्ये चारी बाजूनं कंपाऊंड करणं. मग ते कंपाऊंड कशाचं की जाळीचं कंपाऊंड. आता माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर माझ्या पाठीमागं आपण जाळीचं कंपाऊंड त्याला केलेलं आहे. परमनंट सोल्युशन आहे. हे जर आपण जर केलं तर आपल्या क्षेत्रामध्ये ससा काय कुत्री असतील किंवा कोल्हे असतील याचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही. मग जाळीचं कंपाऊंड नेमकं म्हणजे काय करायचं. जर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहिलं तर ही आपली जाळी बसवलेली आहे आणि ह्या जाळी आता ही कशी बसवली हे बघा की एक सर्वसाधारणपणे 10-10 फूट अंतरावरती आपण हे दिसतात का, 10-10 फूट अंतरावरती आपण बांबूचे छोटे छोटे कळक बसवलेले आहेत. आणि ह्याच बांबूच्या कळकाला आपण ही जाळी बसवून आपण आता ही सध्या तुम्हाला पॅक केलेली दिसते. हे जाळीचं कंपाऊंड आपण टाकलेलं आहे. अजून आपली ऊसाची रोपांची लागण व्हायची आहे, तरीही आपण अगोदरच आपण ह्याचा बंदोबस्त करून घेतलेला आहे. मग आता हे कसं बसवायचं, कसं करायचं, त्याच बाबतीतचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण आता वरील बाजूला जाऊन मी तुम्हाला दाखवतो की ह्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं. बाबा ह्या जाळीच्या कंपाऊंडसाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, ते कुठं मिळतात आणि किती रुपयाच्या आसपास ते मिळतात, हे मी तुम्हाला आता पलीकडच्या साईडला जाऊन दाखवतो. आता जाळीचं कंपाऊंड आपल्या शेतामध्ये कसं करायचं ते मी आता तुम्हाला दाखवतो. तसं जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो की आपल्याला जाळीचं कंपाऊंड करण्यासाठी किंवा हे परमनंट सोल्युशन करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 गोष्टींची अतिशय महत्त्वाची गरज आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे हा जो बांबू दिसतोय हा एक सर्वसाधारण 5 ते 6 फुटाचा हा बांबू, असा बांबू आपल्याला लागणार आहे. 2 नंबरला आपल्याला ही जी जाळी दिसते ही जाळी जर तुम्ही कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये जर गेला तरी आपल्याला ही कंपाऊंडची जाळी आपल्याला भेटून जाते. तर आपल्याला सुरुवातीला हा बांबू एक 5 ते 6 फुटाचा बांबू, 2 नंबरला आपल्याला जाळी आणि 3 नंबरला ह्या जाळीमध्ये आपल्याला हा बारकी दोरी दिसते का, ह्याला आपण मंदोरा बनतो. आपल्याला ही मंदोरा वळवण्यासाठी आपल्याला ही बारकी छोटीशी दोरी आपल्याला गरजेची असते. अशा 3 गोष्टींची आपल्याला गरज आहे. एक सर्वसाधारणपणे प्रति एकरी आपल्याला एक 100 ते 125 आपल्याला बांबूची आवश्यकता असते. एक सर्वसाधारणपणे 12 ते 13 रुपये प्रति नागानं जरी आपण म्हणलं तरी 1200 ते 1300 रुपयाच्या आसपास आपल्याला 1200-1300 रुपयाच्या आसपास आपल्याला बांबू मिळून जातात. आणि ह्या जर जाळीचा जर आपण रेटचा जर बघितलं तर एक
250च्या दरम्यान, 250 रुपये प्रति किलो ह्या दरम्यान आपल्याला ही जाळी आपल्याला भेटून जाते. आणि तसं पाहिलं तर एक 10 ते 12 किलोच्या दरम्यानची जाळी आपल्याला प्रति एकराला पुरेल असं मला असं, म्हणजे मी वैयक्तिक मला 10 ते 12 किलोची जाळी मला पुरलेली आहे प्रति एकराला. आणि जर 10 ते 12 जर अमाऊंट जर पाहिली तर एक सर्वसाधारणपणे 2,500 ते 3,000च्या आसपासची जाळी आणि 1,200 रुपयाच्या आसपास, 1,200-1,300 रुपयाच्या आसपासचा बांबू, म्हणजे 4,000 ते 4,500च्या ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि राहिलेले एक 1,500 ते 2,000च्या दरम्यान आपल्याला ह्या दोरीवरती म्हणजे मंदुऱ्यासाठी आपल्याला खर्च करावं लागतात. जर सर्वसाधारणपणे 6,000 रुपयामध्ये आपल्याला ह्याचं 1 एकर क्षेत्राचं कंपाऊंड होतं. आता बरेचसे शेतकरी म्हणतील की 6,000 म्हणजे ही अमाऊंट मोठी झाली, परंतु जर ह्याच्यामध्ये खराब कुठलीच गोष्ट होत नाही. ही पहिले 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे तुम्ही सलग तुम्ही आता ह्याच्यामध्ये खराब होण्यासारखं काहीच नाही ना. म्हणजे तुम्ही प्रत्येक पिकाला प्रत्येक वेळेस आपण ह्याला कंपाऊंड टाकू शकतो. मग कंपाऊंड आपल्याला टाकायचं किती वेळेस की लागण केल्यापासून ते 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान, जोपर्यंत फुटवा ला जाळी येत नाही तोपर्यंत आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण ही जाळी लावून ठेवू शकतो. आणि ह्याचं काम झाल्यानंतर आपल्याला परत आहे अशी सोडून आपल्याला आपल्या घरी व्यवस्थित स्टोरेज करून ठेवायची आहे. आता ही जर तुम्ही जाळी जर पाहिली तर माझ्याकडची जुनी जाळी आहे आणि ही जी काठी आहे ही सुद्धा माझ्याकडची जुनीच काठी मी वापरलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की ही कशा प्रकारे आपल्याला जाळी लावून घ्यायची. थोडंसं टेक्निकल आहे पण समजून घ्या, थोडासा व्हिडिओ थोडासा मोठा होईल. आता ही जी बांबू आहेत ना, हे बांबू मी 5-5.5 फुटाचे बांबू आहेत. हे बांबू मी प्रत्येकी 10 फुटावर अंतरावरती मी असे ठोकून घेतलेले आहे. दिसत का, इथं एक ठोकलेला आहे, त्या साईडला एक आहे. अशी संपूर्ण लाईन माझी एक बांबूच्या लाईननं मी आपलं टाकून घेतलेली आहे. आता माझ्याकडं काय झालेलं होतं की ही जी जाळी दिसते खालच्या साईडचा जी जाळी दिसते ती माझ्याकडे घरी ऑलरेडी शिल्लक होतं, म्हणजे स्टोरेज केलेली, म्हणजे गेल्या वर्षीची जाळी होती. आता ह्या जाळीमध्ये आपल्याला काय करायचं सुरुवातीला की ह्या ज्या घरातनं ह्या जाळीचा जो वरचा जो घर असते ना, त्या वरच्या प्रत्येक घरातून आपल्याला झिगझॅग पद्धतीनं, मी रोहितला विनंती करतो त्यांनी जवळ येऊन दाखवावं की ह्या जी जाळी आहे ना, ह्या जाळीच्या प्रत्येक घरातून झिगझॅग पद्धतीनं आपल्याला ही दोरी ओवून घ्यायची. ह्याला मंदुरा ओवणं म्हणतात. बऱ्याचशा जुन्या जाणकार लोकांना आपल्याला ह्या जाळीमध्ये मंदुरा ओवायला जमतो. असा मंदुरा वरच्या साईडनं असाच हाच मंदुरा आपल्याला खालच्या बाजूनं एक ओवायला लागतो. त्याच्यामुळे ह्या दोरीसाठी थोडासा खर्च जरा जास्त येतो. एक सर्वसाधारणपणे 2,000च्या आसपास, म्हणजे वरच्या साईडनं 1,000 रुपयाची दोरी आणि खालच्या साईडून 1,000ची दोरी जर आपण जर घेतली तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपलं कंपाऊंड झालेलं दिसतं. आता खालच्या बाजूनं पण दोरी का लावायची की ज्यावेळेस आपण वरच्या बाजूनं पॅक करतो त्यावेळेस आपल्याला हा खालचा जो ताण आहे ना, हा खालचा ताण खालच्या दोरीमध्ये काढता येतो. त्याच्यामुळं वरच्या साईडून आणि खालच्या साईडनं आपल्याला मंदुरा होणं गरजेचं आहे. आता जर माझ्या पाठीमागच्या साईडला झालं तर ही माझं आमचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र आमचं पॅक करायचं झालेलं आहे. तो बाजू आमची पॅक करून झालेली आहे, इथपर्यंत आपली बाजू पॅक करून झालेली आहे. म्हणून म्हणलं की आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातूनच दाखवावं की कशा प्रकारे आपल्याला जाळीचं कंपाऊंड करता येतं. आता ह्याच्यामध्ये माझं शेतकरी बांधवांना एक आणखीन आव्हान आहे की आपण आता जाळी बसवल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या ह्या जाळीमध्ये ससा असेल किंवा दुसरं कुठलं आणखीन वन्य प्राणी असेल, ही अडकण्याची शक्यता दाट राहते. आपला ह्या जाळीचा उद्देश असा आहे की आपल्या पिकाला होणारा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला टाळायचा आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला वन्यजीवाच्या ट्रॅपिंगसाठी हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळं माझं सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की जरी ह्याच्यामध्ये कोणतं मुकजित्राब अडकलं, जसं ससा असतील किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील, ह्या जर अडकल्या तर त्याला आहे अशा जिवंतपणानं आपण आपल्या क्षेत्रामधनं सोडून द्यावं. ह्याचा फक्त वापर आपण आपल्या क्षेत्राच्या कंपाऊंडसाठी करावा, हीच माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. आता तर आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आमच्या शेतीच्या रिलेटेड गोष्टींसाठी आम्हाला व आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.